नवापूर येथे रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न। 40 ते 45 प्रकारच्या रानभाज्यांसह अस्सल गावरान पदार्थांची मेजवानी, शेतकरी व महिला बचत गटांचा उत्स्फूर्त सहभाग। नवापूर येथे तालुका कृषी विभाग, आत्मा व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। नैसर्गिकरित्या शेताच्या बांधावर तसेच रानावनात उगवणाऱ्या विविध रानभाज्यांची नागरिकांना ओळख व्हावी, त्यांचे पौष्टिक महत्त्व समजावे आणि दैनंदिन आहारात रानभाज्यांचा वापर वाढावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। महोत्सवाचे उद्घाटन नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। यावेळी तालुक्यातील शेतकरी तसेच उमेद अभियानातील महिला बचत गटांनी विविध रानभाज्यांचे आकर्षक स्टॉल उभारले होते। महोत्सवात तब्बल 40 ते 45 प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या। तसेच 25 महिला बचत गटांनी रानभाज्यांपासून तयार केलेल्या विविध पाककृती विक्रीसाठी ठेवल्या होत्या। रानभाज्यांसोबत ज्वारी, तांदळाची भाजी अशा अस्सल गावरान पदार्थांची चव नागरिकांना घेता आली। रानभाज्यांपासून तयार केलेली चटणी, वडी, खमण यांसह विविध पदार्थांनी महोत्सवाची रंगत वाढवली। काही शेतकरी व महिला बचत गटांनी बासमती, इंद्रायणी, खुशबू, वाडा कोलम, काळी डांगर आदी तांदळाचे प्रकार तसेच तूर डाळ व उडीद डाळ विक्रीसाठी उपलब्ध करून दिली। आमदार शिरीष कुमार नाईक यांनी महोत्सवातील विविध स्टॉलला भेट देऊन स्वतः रानभाज्यांची खरेदी केली। तसेच विविध रानभाज्यांची चव घेत त्यापासून तयार करण्यात आलेल्या पाककृतींची माहिती जाणून घेतली। नागरिकांनीही महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रानभाज्या व गावरान खाद्यपदार्थांची खरेदी केली। गृहिणी, विद्यार्थी, व्यापारी तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती। महोत्सवाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी व उमेद अभियानाचे तालुका समन्वयक संजीवन संन्यासी यांनी केले। महोत्सवात सहभागी झालेल्या शेतकरी व महिला बचत गटांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। यावेळी बोरझर येथील कातुबाई गावित तसेच चिखली येथील शेतकरी वासुदेव कोकणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई नाईक, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी किरण गावित, आरसी गावित, ॲडव्होकेट रोशन नाईक, जालमसिंग गावित, दिलीप पवार, दीपक वसावे, सुधीर निकम तसेच तालुका कृषी सेवा केंद्राचे अध्यक्ष पियुष भाई यांची प्रमुख उपस्थिती होती। रानभाजी महोत्सव यशस्वी करण्यासाठी नितीन गावित, प्रशांत कुवर, रचना गावित, शुभांगी गावित तसेच कृषी विभागाचे सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि उमेद अभियानाचे समन्वयक यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकृषी अधिकारी प्रशांत पाटील यांनी केले। रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून पारंपरिक रानभाज्यांचे संवर्धन, त्यांचे आरोग्यदायी महत्त्व आणि स्थानिक शेतकरी व महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला।